नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण सतत चिंतेत आणि दबावात असतो, ज्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि ज्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतो. पण असे खूप कमी हॉस्पिटल्स आहेत जे रुग्णांना योग्य वेळेत आणि चांगल्या दर्जाचे उपचार देतात. मी आता अशाच लोणी काळभोर मधल्या विश्वराज हॉस्पिटलमध्ये आली आहे, जिथे नुकतीच एका 16 वर्षाच्या मुलाची मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली आहे. याबद्दलची आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत विश्वराज हॉस्पिटल मधले डॉक्टर दर्शन गौंड यांच्याकडून. सर्वप्रथम सर, तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. तुम्ही इथे कधीपासून आहात, कोणत्या पोझिशन वरती काम करत आहात? डॉक्टर दर्शन गौड. मी कन्सल्टंट न्यूरोसर्जन आणि स्पाइन सर्जन आहे. मी विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे 2 वर्ष झाले कार्यरत आहे. माझं शिक्षण MBBS, MS आणि MCH हे पुणे येथील ससून रुग्णालय आणि मुंबई येथील सायन हॉस्पिटल येथे झालेलं आहे. गेले 15 वर्ष मी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. या हॉस्पिटलमध्ये नुकतीच एका 16 वर्षाच्या मुलाची मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली. तर तो जेव्हा इथे आला त्याची कंडिशन काय होती? कसं तुम्ही या हॉस्पिटलने सगळं सांभाळलं? अ, नुकतेच आमच्याकडे एक 16 वर्षाचा मुलगा हर्षद कुलाल म्हणून आला होता. तो संध्याकाळी आला. त्याला खूप जास्त डोकेदुखी म्हणून तो आमच्याकडे आला होता. तो अत्यंत तडफडत होता. लागलीच आम्ही त्याला ॲडमिट करून घेऊन त्याचा MRI केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं कळालं, की त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि त्याच्या मेंदूमध्ये जन्मताच एक अरेक्नॉइड सिस्ट नावाची गाठ आहे. तर लगेच आम्ही इमर्जन्सीमध्ये त्याला ऑपरेशनसाठी घेण्याचा विचार केला. या मुलाची कुठली मेडिकल हिस्ट्री होती का? जेव्हा आपण त्याचा MRI केला तेव्हा आपल्याला असं कळालं, की त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे. पण हा रक्तस्राव काही त्याला मार लागल्यामुळे नव्हता झाला. तर त्याच्या मेंदूमध्ये अरेक्नॉइड सिस्ट ही नावाची पाण्याने भरलेली गाठ होती. त्याच्यामुळे त्याला इजा होऊन त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला होता. ही गाठ साधारणपणे जन्मापासूनच असते. पण जसं-जसं वय वाढत जातं, ही गाठ वाढत जाते आणि थोडा जरी त्याला ट्रॉमा झाला किंवा थोडी त्याला हे झालं, की तिथून ब्लीडिंग होते आणि मेंदूमध्ये रक्तस्राव जमा होतो. मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूचं प्रेशर वाढत जातं आणि पेशंटला त्रास होतो. या ऑपरेशन दरम्यान कोणते कॉम्प्लिकेशन्स जाणवले? ऑपरेशन मेंदूचं ऑपरेशन हे मुळातच मोठं ऑपरेशन असतं. त्याच्यामध्ये पेशंटला आपल्याला पूर्ण भूल द्यावी लागते आणि पूर्ण भूल दिल्यानंतर पेशंटची मेंदूची एका बाजूची कवटी पूर्ण काढून आतमध्ये जाऊन जे काही रक्तस्राव झालेला आहे, जे काही प्रेशर वाढत चाललेलं आहे ते आपल्याला कमी करावं लागतं. हे ऑपरेशन मोठं ऑपरेशन असतं. ऑपरेशनमध्ये रिस्क वगैरे असते. ऑपरेशनमध्ये ब्लीडिंग होण्याची रिस्क, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस किंवा ऑपरेशन नंतर पेशंटच्या हातापायाला पॅरालिसिस होण्याचे चान्सेस, बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस हे होऊ शकतात. किती डॉक्टर्सची टीम हे ऑपरेशन करत होतं आणि हेड कोण करत होतं हे ऑपरेशन? आपल्याकडे मेंदूचं ऑपरेशन हे मोठं असतं. हे एक टीम वर्क असतं. तर मेंदूच्या ऑपरेशनच्या टीममध्ये मी कन्सल्टंट न्यूरोसर्जन आहे. माझ्यासोबत आमचे असिस्टंट डॉक्टर योगेश सातपुते होते. नंतर भूलतज्ञ डॉक्टर क्षितिज गायकवाड होते आणि बाकी नर्सिंग स्टाफ आणि वॉर्ड स्टाफ होता. साधारण किती वेळ ऑपरेशन चाललं होतं? ऑपरेशन हे 2 ते 2.5 तासाचं ऑपरेशन असतं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करतो. ऑपरेशनमध्ये जे काही ब्लीडिंग असतं ते काढण्यासाठी आपल्याकडे हाय एंड मायक्रोस्कोप असतो. नंतर हे आपण दुर्बिणीच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो. तर हे ऑपरेशन करताना आपण हाय एंड मायक्रोस्कोप यूज केला होता आणि नंतर आपल्याकडे बायपोलर कॉट्री आणि बाकी जो उपकरणे आहेत त्याचा आपण हे केलं वापर. किती वेळ चाललं हे ऑपरेशन? हे ऑपरेशन एक 2.5 ते 3 तास चाललं साधारणतः. भविष्यात या ऑपरेशनमुळे त्या मुलाला कुठले प्रॉब्लेम्स जाणवतील का? भविष्यामध्ये पेशंटला समजा परत त्या ठिकाणी मार लागला किंवा त्याचं BP वाढलं किंवा भविष्यामध्ये आणखीन कोणती इजा झाली, तर हे परत रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे त्याला परत मार लागू नये ही काळजी घेणं जरुरी आहे. मुलाची सिच्युएशन कशी आहे आता? तो कसा आहे? ऑपरेशन नंतर 2 दिवस पेशंट व्हेंटिलेटर होता. त्याच्यानंतर आपण त्याची भूल हळू-हळू कमी केली आणि पेशंट व्यवस्थितपणे एक व्हेंटिलेटरतून बाहेर निघाला.
एक 6व्या-7व्या दिवशी पेशंट डिस्चार्ज झाला आणि आता पेशंट एकदम ठणठणीत बरा आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा पॅरालिसिस किंवा कोणतेही त्याला बोलण्यात प्रॉब्लेम वगैरे अशा काही गोष्टी नाहीये. विश्वराज हॉस्पिटल हे कोणकोणते कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स करण्यात सक्षम आहे आणि याच्या आधी कुठले केले आहेत? ओके. आपण विश्वराज हॉस्पिटल येथे मोठमोठ्या शस्त्रक्रिया करतो. मोठमोठ्या ब्रेन शस्त्रक्रिया, हृदयाच्या शस्त्रक्रिया, किडनीच्या शस्त्रक्रिया, लिव्हरच्या शस्त्रक्रिया या पूर्ण शस्त्रक्रिया करतो. आपल्याकडे येथे ब्रेन शस्त्रक्रियेसाठी लागणारे सगळी अद्ययावत उपकरणे सगळे आहेत. मायक्रोस्कोप आहे, एंडोस्कोप आहे, कॉटरी आहे. हे सगळं यूज करून आपण पेशंटला पाहिजे ते रिझल्ट आपण प्रॉपरली देऊ शकतो. याच्या आधी कुठले सक्सेसफुल ऑपरेशन्स कॉम्प्लिकेटेड? याच्या आधी आपण रेग्युलरपणे मेंदूच्या शस्त्रक्रिया करतो. त्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया आहे. एका पेशंटला खूप मोठा ब्रेन ट्यूमर होता, जो की एक अराउंड द साइज ऑफ टेनिस बॉल साइज म्हणजे 7 सेंटीमीटरचा ब्रेन ट्यूमर होता. त्याची आपण शस्त्रक्रिया केली. नंतर एक पेशंट होता, की त्याला मेंदूमध्ये रक्तवाहिनीची छोटी गाठ होती. ती 7 to 8 मिलीमीटर्स म्हणजे एका भुईमुगाच्या दाण्या एवढी गाठ होती. ती आपण अद्ययावत उपकरणे वापरून ती गाठ काढली आपण आणि पेशंट आता दोन्ही पेशंट एकदम बरे आहेत. अशाच पद्धतीने आपण पेशंटच्या मेंदूमध्ये जर गाठी असतील, पेशंटच्या मेंदूमध्ये एक एक्स्ट्रा इन्फेक्शन झालं असेल किंवा पाणी वाढलं असेल, त्याचं ऑपरेशन करतो. पेशंटच्या मेंदूला मार लागला असेल, ब्लिडिंग झालं असेल, त्याचंही आपण रेग्युलरली इथे ऑपरेशन करतो. विश्वराज हॉस्पिटलमध्ये काय-काय सुविधा आहेत रुग्णांसाठी? आणि खूपदा असं होतं, की पैशांची पण अडी-अडचणी असतात. तर त्यासाठी विश्वराज हॉस्पिटल काय करतं रुग्णांसाठी? विश्वराज हॉस्पिटल येथे आपल्याकडे 24/7 तज्ञ डॉक्टरांची टीम आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे वेल इक्विप्ड आयसीयू आहे. 24/7 रनिंग ऑपरेशन थिएटर आहे. वेगवेगळी उपकरणे आहेत, ज्याच्या पद्धतीने आपण पेशंटला वेळेत योग्य तो उपचार देऊ शकतो. हे उपचार आपण पेशंटला वेगवेगळ्या स्कीम पण आहेत, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी आहे आणि मेडिक्लेमच्या सुविधा आहेत. ते सुद्धा आपण पेशंट याचा फायदा घेऊ शकतात. आता आपण विश्वराज हॉस्पिटलमधील डॉक्टर दर्शन गौड यांच्याशी संवाद साधला. या हॉस्पिटलमध्ये नुकतीच एका 16 वर्षाच्या मुलाची मेंदूची शस्त्रक्रिया पार पडली होती. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.